नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. खरीप हंगामाच्या तोंडावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 मे रोजी मुंबई येथे खरीप आढावा बैठक घेतली आणि या खरीप आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित एक महाविस्तार ॲप हे मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाच्या मार्फत लॉन्च केलं. त्यावेळेस कृषी विभागाकडून या ॲपमुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पिकांची माहिती, हवामानाचा अंदाज, बाजारभाव अशा प्रकारची माहिती शेतकऱ्यांना मिळेल असा दावा करण्यात आलेला होता. आता हे ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे. ते आपण वेबसाईटवरून सुद्धा हाताळू शकतो. परंतु मूळ मुद्दा हा आहे की हे ॲप जे काही आहे किंवा हा महाविस्तार AIचा चॅटबॉट जो आहे तो शेतकऱ्यांना कशा पद्धतीचे उत्तर देतो याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला काय करायचं आहे तर आपल्याला मोबाईलमध्ये आपल्या गुगल ओपन करायचं आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन महाविस्तारचं ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. यामध्ये गुगलवरती तुम्ही जर का ओपन केलं तर गुगलमध्ये तुम्हाला mahavistar.maharashtra.government.in असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला एकतर ॲपचा ऑप्शन येईल आणि दुसरा वेबसाईटचा पुन्हा ऑप्शन हा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आता ज्यावेळेस तुम्हाला ती लिंक स्क्रीनवरती दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र असं वाचायला मिळेल. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध आणि रिअल टाईम अशी कृषीविषयक माहिती देण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकारनं सुरू केल्याचं या वेबसाईटवरती सांगण्यात आलेलं आहे. तिथे आपल्याला साइन इन करा आणि नोंदणी करा हे दोन ऑप्शन असतील. त्यामध्ये आपल्याला नोंदणी पहिल्यांदा करून घ्यायची आहे. तर नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तुमचं नाव लिहा असा पर्याय दिसेल. त्या तुमचं नाव लिहा या रकान्यामध्ये तुमचं नाव लिहून घ्यायचं आहे. खाली मोबाईल नंबर टाका या रकान्यात मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली पासवर्ड टाका. इथे जे काही ऑप्शन आहे तिथे तुम्हाला तुमचा एक पासवर्ड हा सेट करून घ्यायचा आहे. त्याच्या खाली सुद्धा एकदा पासवर्डची पुष्टी करा असं सांगेल. म्हणजे वर जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तोच तुम्हाला खाली एकदा टाकून घ्यायचा आहे. हा तुमचा पासवर्ड असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस या पासवर्डवरून तुम्हाला लॉग इन करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही हा पासवर्ड टाकताना विचारपूर्वक टाका, विसरू नका शक्यतो. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तिथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही तालुक्याचं ठिकाण आहे ते तालुक्याचं ठिकाण निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमचं गाव जे काही आहे तेही तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी निवडल्यानंतर प्रस्तुत करा असा मराठीमध्ये ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. प्रस्तुत करावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्टर्ड सक्सेसफुली अशा पद्धतीचा एक ऑप्शन येईल. तुम्हाला स्क्रीनवरती नोटिफिकेशन येईल आणि तिथे समोर ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आपलं जे काही नोंदणी आहे ती नोंदणी या शेतकऱ्यांच्या डिजिटल मित्र म्हणजेच महाविस्तार AI चॅटबॉटवरती नोंदणी ही झालेली असेल. आता आपल्याला साइन इन करायचं आहे. तर साइन इन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपला जो काही मोबाईल नंबर आहे आपण जो रजिस्टर केलेला होता तो तिथे टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकावरती क्लिक करून खाली पासवर्ड टाकाच्या रकान्यामध्ये आपण जो काही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड इथे आपल्याला भरायचा आहे. या रकान्यात भरल्यानंतर आपल्याला साइन करा यावरती क्लिक करायचं आहे आणि साइन केल्यानंतर आपल्या समोर शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र महाविस्तार AIचा चॅटबॉट हा ओपन होईल. चॅटबॉट ज्यावेळेस ओपन होतो त्यावेळेस यामध्ये काय प्रश्न तुम्ही विचारू शकतात असा प्रश्न तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. तर यामध्ये आपण शेतमालाचे बाजारभाव काय आहेत तेही समजून घेऊ शकतो. हवामान आमच्या भागात कसं राहील असा प्रश्नही शेतकऱ्यांच्या मनात असतो त्याचीही माहिती ते तुम्हाला मिळू शकते. त्यासोबत पिकाचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं आणि कृषीविषयक जे काही सल्ले आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं या महाविस्तार AI ॲपच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. तर आता साधारणतः तुम्ही याचा वापर कसा करायचा आहे हे आपण इथे समजून घेऊ. तुमच्यातला आपल्याकडे खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. त्याच्यामुळे मी याला सुरुवातीला एक प्रश्न विचारतो. तुमचा प्रश्न विचारा. इथे असं टाईपसुद्धा आपण करू शकतो किंवा व्हॉइस देऊन सुद्धा त्याला आपण व्हॉइस कमांड देऊन सुद्धा आपण त्याला सांगू शकतो की या प्रश्नाचं मला उत्तर दे. तर मी पहिल्यांदा प्रश्न विचारतोय त्याला की सोयाबीन पेरणीसाठी कोणती पद्धत योग्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर महाविस्तार AI काय देतोय तर तेही आपण पाहूयात. तर सोयाबीन पेरणीसाठीच्या ज्या काही पद्धती आहेत त्यामध्ये महाविस्तार AIनं आपल्याला यामध्ये पेरणी योग्य वेळी करावी अशी एक सूचना केलेली आहे. साधारणपणे सोयाबीनचा हंगाम जो काय आहे पेरणीचा तो कधी सुरू होतो, त्याच्यासाठी किती मिलीमीटर पाऊस आवश्यक असतो, उशिरा पेरणी केली तर काय त्याचा फटका होतो, त्यासोबतच BBF जी काही पेरणी आहे ती का वापरली पाहिजे, त्याचा फायदा काय आहे, या पद्धतीची जी काही माहिती आहे किंवा
सोयाबीनच्या पेरणीसाठीचे 2 ओळीतलं अंतर किती असावं या पद्धतीची माहिती दिलेली आहे। त्यासोबतच बीज प्रक्रिया करणं किंवा प्रति हेक्टरी किती बियाणं वापरलं पाहिजे, त्यासोबतच झाड वाढल्यानंतर 30 दिवसांनी 2 ओळींमध्ये काय पद्धतीचं व्यवस्थापन केलं पाहिजे हे सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि ही माहिती ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पुरवली गेली आहे। म्हणजेच त्याचा सोर्स जो आहे तो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे अकोल्याचं आहे त्यांच्यामार्फत ही माहिती पुरवल्याचं सांगण्यात आलेलं आहे। अर्थात अशा प्रकारचे चॅटबॉट हे बाजारात उपलब्ध झालेले आहेत, परंतु ही जी काही माहिती आहे ती कृषी विभागाकडून व्हेरीफाय केलेली आहे, त्यामुळे शेतकरी या माहितीचा लाभ सुद्धा घेऊ शकतात। आता दुसरीकडे आपण दुसरा एक प्रश्न या महाविस्तार AI ला विचारून बघूयात। कापूस लागवड कधी करावी असा प्रश्न आपण त्याला विचारला आहे। तर त्यामध्ये चॅटबॉटनं काय सांगितलं आपल्याला महाविस्तारच्या, तर कापूस लागवडीसाठी योग्य वेळ जून आणि दुसऱ्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आहे। विशेषतः साधारण 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर किंवा मृग नक्षत्रानंतर लगेच पेरणी करावी अशा पद्धतीची माहिती। त्यामध्ये परत बीटी किंवा हायब्रिड कापूस जास्त गरमी कमी झाल्यानंतर आणि पुरेशा ओलाव्याच्या जमिनीमध्ये लावणं उत्तम आहे अशा पद्धतीचा सल्ला सुद्धा त्यामध्ये देण्यात आलेला आहे। आणि याचंही स्रोत जो काही आहे किंवा सोर्स जो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ MPKV कृषी दर्शनी यामधून ही माहिती घेऊन आपल्याला सांगण्यात आलेली आहे। यामध्ये एवढंच हाच पीक व्यवस्थापनाचा सल्ला दिला जातो का, तर नाही, याच्यासोबत हवामान अंदाज सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकतो। आता इथे यामध्ये मी विचारलंय की बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील किनगाव येथील हवामान अंदाज मला सांग असा प्रश्न विचारल्यानंतर AI काय सांगितलंय तेही आपण पाहूयात। तर महाविस्तार AIच्या चॅटबॉटनं आपल्याला असं सांगितलंय की किनगाव गेवराई तालुका बीड येथील आजचा हवामान अंदाज किमान तापमान हे 25.2 अंश सेल्सिअस असेल, तर कमाल तापमान 32.1 अंश सेल्सिअस असेल। सुमारे 1.9 मिलीमीटर पावसाची शक्यता या गावात आहे सध्या आणि आर्द्रता या भागातली आहे ती 56% ते 78% आणि वाऱ्याचा वेग आहे 21 किलोमीटर प्रति ताशी दक्षिण ते पश्चिम अशा पद्धतीचं हे वारं वाहत आहे। आणि आज हलक्या पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण राहील अशा पद्धतीचा हवामान अंदाज सुद्धा महाविस्तार चॅटबॉटवरती देण्यात आलेला आहे। आणि याचा स्रोत काय आहे, तर हवामान अंदाज आहे, म्हणजेच हवामान विभाग जो काय आहे त्यांच्याकडून हा हवामान अंदाज देण्यात आलेला आहे। आपल्याकडे हवामान अंदाज देणारे स्वयंघोषित तज्ज्ञ एक प्रकारचे बाबाबुवा मोठ्या प्रमाणावरती फोफवलेले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जो काही हवामानाचा अंदाज आहे तो त्यांच्या मोबाईलवरती या महाविस्तार ॲप पाहता येणार आहे। तुमच्या गावचा सुद्धा तुम्ही हवामान अंदाज यामध्ये पाहू शकतात। आता काही शेतकरी असे पण प्रश्न विचारतील की हे चॅटबॉट जे काही आहे ते कर्जमाफी कधी होणार या पद्धतीचं उत्तर देऊ शकतं का, किंवा सोयाबीनचे भाव कधी वाढणार किंवा कापसाचे भाव तुरीचे भाव कधी वाढणार अशा पद्धतीचे प्रश्नही काही शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच आल्याशिवाय राहणार नाहीत। ते प्रश्नही तुम्ही चॅटबॉटला विचारू शकतात, परंतु कर्जमाफी कधी होणार या पद्धतीचा धोरणात्मक निर्णय असेल किंवा इतर जे काही धोरणात्मक निर्णय असतील त्याची माहिती हा महाविस्तारचा AI चॅटबॉट देत नाही। तरीही आपण या चॅटबॉटला कर्जमाफी कधी होणार आहे असं विचारून बघू, त्यावरती तो काय उत्तर देतोय त्याचाही एक आपण प्रयोग आपण करायला हरकत नाही आहे। तर कर्जमाफी कधी होणार आहे असा प्रश्न मी इथं चॅटबॉटला विचारला आहे महाविस्तारच्या आणि त्यामध्ये सांगितलं आहे त्याने की मला माफ करा, मी फक्त शेतीशी संबंधित पिकं, हवामान, बाजारभाव, साठवण, रोग कीड नियंत्रण इत्यादी विषयावरील माहिती देऊ शकतो। कर्जमाफीसारख्या शासकीय किंवा राजकीय धोरणांबद्दल मी माहिती देऊ शकत नाही। आपण शेतीविषयक इतर कुठलाही प्रश्न मला विचारू शकता आणि त्या पद्धतीचं मी उत्तर देऊ शकतो अशा पद्धतीची माहिती ही महाविस्तारच्या AI चॅटबॉटनं आपल्याला दिलेली आहे। म्हणजेच याचा अर्थ काय, तर शेतकऱ्यांना जे काही धोरणात्मक पद्धतीचे निर्णय आहेत त्याबद्दलची माहिती सोडून किंवा वगळून पिकं असतील, पिकाचं व्यवस्थापन असेल, सिंचनाचे प्रकार असतील, त्यासोबत बाजारभाव असेल, हवामान असेल, या पद्धतीची माहिती हा महाविस्तारचा चॅटबॉट हा शेतकऱ्यांना देतोय। तर या पद्धतीचे प्रश्न तुम्ही या महाविस्तार AI ॲपला विचारू शकता, जेणेकरून बऱ्याचदा असं होतं की शेतकऱ्यांना छोट्या छोट्या व्यवस्थापनाच्या ज्या गोष्टी असतात पीक व्यवस्थापनाच्या त्याची माहिती ही चांगल्या पद्धतीनं अचूक अशी मिळत नाही आणि त्यामुळं IQ माहितीवरती बऱ्याचदा शेतीतली जी काही व्यवस्थापनं असतात किंवा एखादा निर्णय जो असतो तो घेतला जातो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटकासुद्धा बसलेला आपण याच्या आधीही पाहिलेला आहे। त्यामुळं आता शेतकऱ्यांचा हा जो काही डिजिटल मित्र आहे तो कसा वापरायचा याची माहिती तुम्हाला या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न होता। अर्थात तुम्ही या ॲपचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून या ॲपवरती
जेवढी जास्त माहिती ही तुम्ही ज्याला प्रश्न विचाराल त्या पद्धतीनं त्याचा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातनं तुम्हालाही अचूक माहिती किंवा अचूक उत्तरं त्यातनं मिळू शकतात. अर्थात हे सगळं प्राथमिक अवस्थेत आहे अजूनही, त्यामुळे याला प्रश्न विचारून निर्णय घेताना थोडीशी काळजी शेतकऱ्यांनी नक्कीच घेतली पाहिजे. तर या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला हा महाविस्तारचा AI चॅटबॉट कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.